नमस्कार मित्रांनो, मी रस्त्यावरून जात असताना मला हा बाग दिसला. अतिशय सुंदररित्या लावलेला हा बाग आणि हे वेली बघून मला राहावंसं नाही वाटलं. तर मी ह्या बागेमध्ये आलो. या फळझाड आहे का फुलझाड आहे का काय आहे ते बघूया आपण. पण खूप सुंदर वाटलं असं. माझ्याबरोबर त्या शेतकरी पण आहेत. त्या दादांना आपण विचारूया कसं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याची तयारी केली आणि कशा पद्धतीने तुम्ही हे लावलं. तर आपण त्यांना विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. मी रस्त्यावरून जात होतो आणि तुमचा हा प्लॉट बघितला. मला खूप छान वाटलं. हं, हं. म्हणून म्हटलं एकदा आतमध्ये जाऊन याची चौकशी तरी करूया. दादा हा कशाचा प्लॉट आहे एकदा सांगाल का जरा तुम्ही? आता हा आपला याचा दोडक्याचा प्लॉट आहे हं. आणि हा नवीन जातीचं हे बियाणं आहे. बरं, बरं, बरं. आणि किती दिवस झाले लावून हे? आता याला आहे ना कमीत कमी आता मला वाटतं माझ्या अंदाजे 37 दिवस झालेले आहे. आता 37 दिवसामध्ये याला फुलकळी आलेली आहे. हां, बघतोय आपण हां, ते छानपैकी तुम्हाला आलेली. फुलकळी दिसेल. हे बघा फुलं लागलेले आहे आणि बरोबर. हे बघा फुलं लागलेले आहे त्याला आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सेटिंग झालेली आहे आपल्या ह्या प्लॉटची. हं. आणि तुम्ही बघू शकता की ह्या बाजूनी आपण एक तारीची सरी एक लाईन आपण सोडून 2 लाईन आपण एकत्र करून याला तंबूस वगैरे मारून आपण ह्या पद्धतीने आपण त्याचं मंडप तयार केलेला आहे. अगदी बरोबर. आणि हा प्लॉट आता याला मायक्रोन्यूटन आणि खतं वगैरे बाकीचे टाकून या पद्धतीने हा आपला 37 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. बघा दोडके पण छोटे छोट्या नाही पद्धतीचे दिसतंय कळप ना, चालू दिसतंय झालेले ना. आहे. त्याची मात्रा आणि त्याचा कलर आणि त्याचं ते हिरवेगारपणा सांगतोय की तुम्ही याच्यामध्ये खूपच मेहनत आणि अत्यावश्यकरित्या असलेले त्यांना जे काही खते वगैरे औषध आहे ते पुरवताना दिसतंय. साधारणपणे किती दिवसाचा प्लॉट असतो हा? साधारणपणे किती दिवसात निघतात हे? आता साधारणतः हा लावल्यानंतर बी आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर हा साधारणतः 40 दिवसामध्ये चालू होत असतो. 40 ते 45 दिवसाचा अंतर आपण म्हणू शकतो याला. परंतु माझा 37 दिवसामध्ये ह्या स्टेजला आले म्हणजे 45 दिवसामध्ये आपला प्लॉट हार्वेस्टिंगला चालू होईल. चालू होईल. आणि सध्या मार्केटला मार्केट रेट एकदम छान आहे. साधारणतः 700-800 रुपयापर्यंत जाळी जाते. तर मला याच्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्नाची अपेक्षा आहे आणि 2 नक्कीच. पैसे मला मिळतील अशी मला 100% गॅरंटी वाटायला लागली आता. नक्कीच, नक्कीच. नाही, नाही, नाही. त्याची ग्रोथही चांगली दिसते. अगदी बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्ही विशेषतः म्हणजे मी बघतोय की तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, की याच्यामध्ये त्यांनी कोथिंबिरीची आंतरपिकाची लागवडसुद्धा केलेली आहे. म्हणजे दुबार पीक आपण जे म्हणतो किंवा आंतरपीक जे म्हणतो आपण याच्यामध्ये त्यांनी त्याची उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे. खूप सुंदररित्या आणि साधारणपणे तुमचं हे जे प्लॉट आहे तो रस्त्यावरून जाता क्षणी खूप असं लक्ष वेधून घेणारा आहे आणि त्याबद्दल तुम्ही जी काही मेहनत दिसते ती ह्या आपल्याला फळबागेतून किंवा ह्या दोडक्याच्या वेलीमधून आपल्याला जाणवत आहे. तर खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद सर.